आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। एकनाथ शिंदेंची प्रकृती आता स्थिर आहे आणि आज ते साताऱ्याच्या दरेगावाहून मुंबईमध्ये परतण्याची शक्यता आहे। तर आज दुपारनंतर शिंदे मुंबईकडे हेलिकॉप्टरने येण्याची शक्यता आहे आणि ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। एकनाथ शिंदे आज मुंबईत परतल्यास सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ईव्हीएम संदर्भात। दुसरी महत्त्वाची बातमी, विरोधक आज ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन करणार आहेत। आणि तिसरी बातमी आहे लाल परीच्या प्रवासाबाबतची। आता लाल परीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ होण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये एसटीची भाडेवाढ झालेली नाहीये आणि त्यामुळे एसटीच्या भाड्यामध्ये 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।